नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण सिंपल हार्मोनिक मोशन या चॅप्टरचं नेक्स्ट लेक्चर म्हणजे लेक्चर नंबर 4 बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण काही MCQ सॉल्व करून घेणार आहोत. जे MCQ आहे तर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी इन SSMशी रिलेटेड आहेत. तर त्याआधी आपण हे फॉर्म्युले बेसिक लेवलला बघू. फॉर्म्युले कसे यूज करायचे, तर फॉर्म्युले काय आहेत ते मी आधी एक्सप्लेन करतो. तर काळजीपूर्वक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म्युले असे आहेत. तर बघा इकडं, तर आपला फर्स्ट फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इन SHM. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा एक फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जी ॲट मीन पॉईंट मॅक्झिमम असते आणि ती किती असते? टोटल एनर्जी एवढी. कायनेटिक एनर्जी ॲट मीन पॉईंटला कायनेटिक एनर्जी असते, टोटल एनर्जी एवढी 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन असते, ती असते 0 असते. एक्स इज इक्वल टू ए ठेवा, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 झाला, कायनेटिक एनर्जी 0 झाली. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे आपला पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ॲट मीन पोझिशन, मीन पॉईंटला एक्स इज इक्वल टू 0 ठेवा. हा 0 जर ठेवला तर पोटेन्शियल एनर्जी 0 झाली, ती मिनिमम झाली. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू ए ठेवा, एक्स्ट्रीम पॉईंटला आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळेल तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ही झाली पोटेन्शियल एनर्जी. आणि तिसरा आहे टोटल एनर्जीचा फॉर्म्युला. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. ओके, आता ह्याच्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये आपल्याला तर ही जी ओमेगा स्क्वेअर आहे ते ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू रिप्लेस करावी लागेल. कशाने रिप्लेस करायचे फिक्स आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर बघा इकडं, टाईम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टाईम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम T इक्वल टू 2π इंटू अंडर L डिवायडेड बाय G. ओके, तर काय करू आपण आता? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 2π/T जर राईट साईडला ठेवला, 2π/T जर राईट साईडला ठेवला तर इकडं लेफ्ट साईडला √G डिवायडेड बाय L मिळतंय. तर √G डिवायडेड बाय Lची जी व्हॅल्यू आहे इज इक्वल टू 2π/T आपल्याला माहिती. काय माहिती? ओमेगा असतं बेटा. ओमेगा लिहिलं, स्क्वेअर करा दोन्ही साईडचा. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू G/L ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली लक्षात ठेवायला लागेल बऱ्याच ठिकाणी. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू K/M स्प्रिंगमध्ये, तसं इथं G/L. ओके, इथं ओमेगा स्क्वेअर इक्वल टू G/L लिहिता येते, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू G/L लिहिता येते, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू G/L लिहिता येते. समजतं मी काय म्हणतोय? समजतंय? ओके, तर हे फॉर्म्युले अशा पद्धतीने यूज झाले. तर आणखीन आहे इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. SHM स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, SHM x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी असा एक फॉर्म्युला यूज होतो. पण हा फॉर्म्युला कधी यूज करायचा हा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. तर ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चनमध्ये स्मॉल टी टाईम ड्युरेशन अशी व्हॅल्यू दिलेली असेल, टाईम पिरियड नाही, स्मॉल टीची व्हॅल्यू दिलेली असेल किंवा विचारलेली असेल, तर त्यावेळेस डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन साइन ओमेगा टीमध्ये किंवा SHM जर एक्स्ट्रीम पॉईंटला जर स्टार्ट होत असेल, इफ SHM स्टार्ट ॲट एक्स्ट्रीम पॉईंट देन डिस्प्लेसमेंट इज x इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी असा पण फॉर्म्युला यूज होतो. या दोन्हीपैकी एक यूज होतो. पण दिलेलं काय कधी यूज करायचं सांगतोय मी, तर ज्यावेळेस आपल्याला टाईमची व्हॅल्यू दिलेली असते त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, तर आपण आता हे सगळे फॉर्म्युले आधी लिहून घ्या बेटा, सगळे वाचा एकदा. आपण फॉर्म्युलेवरून एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे ते मी तुम्हाला आत्ता सॉल्व करून देतो 2 मिनिटामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, इफ द लेंथ ऑफ ऑसिलेटिंग सिंपल पेंडुलम इज मेड 1/3 टाइम्स द ओरिजिनल कीपिंग द अँप्लिट्यूड सेम देन इन्क्रीज इन इट्स टोटल एनर्जी. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सर सगळे फॉर्म्युले पार्ट आहेत पण एक्झाम्पल्समध्ये कसे वापरायचे कळत नाही. लक्ष द्यायचं आहे. सांगतो मी ट्रिक तुम्हाला काय करायचं नेमकं. प्रश्न कळत नसेल प्रश्न परत परत वाचायचा. ओके, समजून घ्यायचं आहे. लेंथ काय केलेली चेंज केलेली म्हणजे आणि दुसरी क्वांटिटी दिलेली, टोटल एनर्जी दिली. टोटल एनर्जी इन टर्म्स ऑफ लेंथ आपल्याला फाईंड करायची. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे टोटल एनर्जी E इज इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. याच्यामध्ये लेंथ कुठं आहे मी थोड्या वेळापूर्वी सांगितले, फॉर्म्युले जे घेतले त्याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू G/L डायरेक्टली ठेवा, आपल्याला लेंथची व्हॅल्यू तिथं मिळून जाईल. E इज इक्वल्स टू 1/2 m
ओमेगा स्क्वेअरच्या जागेवर मी काय सांगितलं लिहायला तुम्हाला? जी बाय एल लिहायला सांगितलंय. जी बाय एल इंटू ए स्क्वेअर. इथं क्लिअर काय होतंय तर आता ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, ॲम्प्लिट्यूड सेम ठेवलेला आहे, मासची व्हॅल्यू तर दिलेली नाही, सेम पेंडुलम ठेवलेला आहे. एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ असं जर घेतलं तर त्यातून आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. मी काय म्हणतो परत एकदा ऐका. तर E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ L1 डिवायडेड बाय L2. E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल्स टू L1 ची व्हॅल्यू ओरिजिनल लेंथ L तशीच ठेवली, फायनल लेंथ 1/3 केलेली आहे, तर L/3 केलेली आहे. 3 न्यूमरेटरला गेला, काय मिळते आपल्याला? 3 जर न्यूमरेटरला गेला, E2 डिवायडेड बाय E1 ची व्हॅल्यू E घ्या इज इक्वल्स टू, नीट आहे का? परत एकदा काय म्हणतो, हा 3 न्यूमरेटरला गेला, 3L डिवायडेड बाय L कॅन्सल झाला, E2 इज इक्वल्स टू 3E. हे नाही आन्सर आपलं, पण 3 टाइम्स दिसते म्हणून 3 टाइम्स लिहिता नाही. काय विचारलंय? increase in total energy, change in total energy, change delta E is equals to E2 minus E1 असं करावं लागेल बेटा. समजतंय? E2 ची व्हॅल्यू आहे 3E मायनस E. दोनामधला डिफरन्स घेतला तर मिळते आपल्याला 2E. चेंज इन लेंथ किती झाली तर ओरिजिनल एनर्जीच्या चेंज इन एनर्जी किती झाली? ओरिजिनल एनर्जीच्या 2 टाइम्स झाली. ह्या फायनल आन्सर असं पद्धतीनं. तर हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. काय समजलं नसेल तर, डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाकायचे. तर परत एकदा नीट ऐका काय म्हणते, कशामुळे हे असं लिहिलंय तर टोटल एनर्जी आणि लेंथ. मग लेंथ कुठून आणायची तर ओमेगा स्क्वेअरला कन्वर्ट करायचं G/L. एवढं क्लिअर करता येईल, लक्षात घ्यायचे, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन असा आहे, फॉर पार्टिकल परफॉर्मिंग SHM टोटल एनर्जी इज n टाइम्स द कायनेटिक एनर्जी व्हेन द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन इज √3/2 टाइम्स a, वेअर a इज द एम्प्लिट्यूड ऑफ SHM. व्हॅल्यू ऑफ n इज. ओके, एक व्हॅल्यू आपल्याला दिलेली, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू दिलेली, हे तर क्लिअर झालं इथं. टोटल एनर्जी इज n टाइम्स कायनेटिक एनर्जी. टोटल एनर्जी इज इक्वल टू n टाइम्स कायनेटिक एनर्जी. हा एक असा फॉर्म्युला दिलेला आहे. असं आपल्याला ह्याच्यामध्ये आपण काय करू, दिलेल्या कंडिशनमध्ये व्हॅल्यू सगळ्या लिहू. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर इज इक्वल्स टू n टाइम्स कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, तर 1/2m ओमेगा स्क्वेअर 1/2m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल झाला. ए स्क्वेअर इज इक्वल्स टू n इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे √3/2 टाइम्स ए आहे. √3/2 टाइम्स ए, त्याचा स्क्वेअर करा आणि हा ब्रॅकेट क्लोज केला. ओके, तर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू n इंटू n इन ब्रॅकेट, कॅल्क्युलेशन करा, ए स्क्वेअर मायनस स्क्वेअर केला 3/4 ए स्क्वेअर, 3/4 ए स्क्वेअर. ओके, ए स्क्वेअर इज इक्वल्स टू n इन ब्रॅकेट, सबट्रॅक्शन करून घ्या, 4a स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर, 1a स्क्वेअर डिवायडेड बाय 4. हा सगळा पार्ट लेफ्ट साईडला आणला, ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर बाय 4 आहे तर 4/a स्क्वेअर आला लेफ्ट साईडला, राईट साईडला राहिला n. ए स्क्वेअर कॅन्सल झाला, n इज इक्वल्स टू 4 इज आवर आन्सर. समजतंय ना सर? आता थोडं थोडं समजायला लागले. जशी कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशनमध्ये फक्त जे वर्डमध्ये दिले ते मॅथमॅटिकल लिहायचं आणि कॅल्क्युलेशन कंटिन्युअस चालू ठेवायचे, कुठेही ब्रेक घ्यायचा नाही. लिहून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो, अ पार्टिकल इज एक्झिक्युटिंग लिनियर एसिझम स्टार्टिंग फ्रॉम द मेन पोझिशन. द रेशिओ ऑफ द कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल ॲट अ पॉईंट ऑफ हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड, x इज इक्वल्स टू a/2 असं डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. हे त्याच्यामध्ये ट्विस्ट काय, छोटासा काहीतरी चेंज दिलेला असते, तो काय लक्षात येत आहे. आणि मग आपण रेशो घेऊ. आता काय काय दिले त्यांचा,
The ratio of kinetic energy to potential energy divided by potential energy is equals to फॉर्म्युले लिहिले मी परत एकदा 1/2m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि दुसरा पार्ट आहे पोटेन्शियल एनर्जीचा 1/2m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. ओके, 1/2m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. ओके, तर कॅन्सल करा कॉमन पार्ट 1/2m ओमेगा स्क्वेअर 1/2m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल केलं. कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू आहे a/2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्सची व्हॅल्यू आहे a/2 ब्रॅकेट स्क्वेअर. न्यूमरेटरला सेपरेट स्क्वेअर करून घ्या. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4 असं होईल ते ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4 डिवायडेड बाय हे ए स्क्वेअर बाय 4 होईल ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किती झालं हे 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4. 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 3a स्क्वेअर बाय 4 आणि डिव्हिजनमध्ये काय येतं ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4. ओके, सबट्रॅक्शन केल्यानंतर आता कॉमन पार्ट कॅन्सल करा. ए स्क्वेअर कॅन्सल 4 कॅन्सल राहते 3/1 3:1 इज द आन्सर ऑप्शन बी. एकदम सोपे प्रश्न आहेत आणि कन्फर्म आन्सर येतील असे क्वेश्चन येतं. फक्त दिलेली कंडिशन तुम्हाला वापरता आली पाहिजे. ओके, लिहून घ्या. लिहून होत नसेल तर पॉज करायचा व्हिडिओ आणि कंप्लीट लिहून घ्यायचे, त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. मी पुढच्या क्वेश्चनकडे जातो. तर बघा रे, अ पार्टिकल इज एक्झिक्युटिंग ए सिस्टम ऑफ एम्प्लिट्यूड ए व्हेन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल इज हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू ड्युरिंग द ऑसिलेशन इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू काय दिले त्याच्यानुसार मी लिहितोय. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल इज हाफ ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू हाफ ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू ही टोटल एनर्जी एवढी असते किंवा पोटेन्शियल एनर्जीची मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली तरी चालतंय. समजतंय? तर पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला लिहू आपण. आता कशाला इक्वेशन दोनदा लिहायचे, तर फॉर्म्युला लिहितो. पोटेन्शियल एनर्जीचा 1/2 इंटू एम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 इंटू हा 1/2 कुठला आला तर हे कंडिशनमधला दिला हाफ ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर 1/2 एम ओमेगा स्क्वेअर 1/2 एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल केला. लेफ्ट साईडला एक्स स्क्वेअर राहिला, राईट साईडला ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 राहिला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए बाय रूट 2. हे आहे आपलं ऑप्शन डी. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. A particle starts oscillating simple harmonically from its mean position with time period capital T. स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन एक वर्ड महत्वाचा आहे आणि स्मॉल टी इक्वल टू T/6 दिलेलं आहे. याचा अर्थ काय करायचं आपल्याला, तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन यूज करायचं. एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. का परत एकदा ऐका. मीन पोझिशनला सिस्टम स्टार्ट झाली आणि साइन टी इक्वल टू T/6 स्मॉल टीची व्हॅल्यू जर दिलेली असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन यूज करायचं इन टर्म्स ऑफ साइन ऑर कोसाइन. तर त्यातून आपण साइनचे यूज करायचे का मीन पोझिशनला सिस्टम स्टार्ट झालेले आहे. रेशियो ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इज विचारलेलं आहे. रेशियो ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी विचारलेलं आहे. तर लिहू आपण आता. तर त्याच्या आधी आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करणं गरजेचं आहे. एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी ओके इज इक्वल टू ए व्हॅल्यू माहीत नाही इंटू साइन ओमेगा म्हणजे 2π/कॅपिटल टी इंटू स्मॉल टीची व्हॅल्यू T/6 आहे. सगळं जर ठेवलं मी तर टी कॅन्सल झाला. ओके 2 कॅन्सल झाला. किती राहते π/3 राहते. तर ए साइन π/3 समजते का बघा. हे मी इथं स्पेस आहे त्या स्पेसमध्ये सगळं लिहिलेलं आहे एका लाईनमध्ये. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी ए इंटू साइन ओमेगा टी ओमेगा म्हणजे 2π/कॅपिटल टी इंटू स्मॉल टीची व्हॅल्यू T/6 दिलेली आहे. टी कॅन्सल झाला. 2 कॅन्सल झाला. π/3 राहते. साइन π/3ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. साइन π/3 म्हणजे साइन 60ची व्हॅल्यू आहे ए इंटू √3/2 √3/2 टाइम्स ए एवढं डिस्प्लेसमेंट मिळालं. आणि आता ती डिस्प्लेसमेंटची जर व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. तर ठेवा आता. कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय काय
द रेशियो ऑफ द पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला 1/2m⍵² इंटू x² डिवायडेड बाय 1/2m⍵² इन ब्रॅकेट a² मायनस x². याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्या आपण कोणत्या कोणत्या, तर इथं फक्त 1/2m कॅन्सल झाला, ω² कॅन्सल झाला, एक्सची व्हॅल्यू आहे √3a/2 √3a डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर घेतला. सिमिलरली डिव्हिजनमध्ये पण a² मायनस √3a डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर घेतला. ओके, तर इकडं मी लिहितोय राहिलेला पार्ट जो आहे तो पोटेन्शियल एनर्जी आपण कायनेटिक एनर्जी इक्वल टू स्क्वेअर केला 3a² डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय a² मायनस 3a² डिवायडेड बाय 4. कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, पटपट कॅल्क्युलेशन करा. 3a² डिवायडेड बाय 4, तर न्यूमरेटर आहे तसंच ठेवला. 3a² डिवायडेड बाय 4 डिव्हिजनमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 4a² मायनस 3a² 1a² डिवायडेड बाय 4. कॉमन पार्ट a² बाय 4a² बाय 4 कॅन्सल केला, तर ह्या सगळ्यामध्ये राहते 3/1. a² बाय 4a² बाय 4 कॅन्सल केला, 3/1 राहते. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. समजते का बघा, हे सगळं सोपं आहे. ही नीट कंडिशन वाचा, त्याच्याशिवाय प्रश्न समजणार नाही तुम्हाला. ओके, असं कुठेही दिसलं स्टार्टिंग फ्रॉम मेन पॉईंट स्मॉल टीची व्हॅल्यू दिलेली किंवा विचारलेली असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन साईन किंवा कॉसमध्ये यूज करायचं. इथं आपण मेन पोझिशनला स्टार्ट होते म्हणून साईन ω मध्ये इक्वेशन यूज केलं. लिहून घ्या हे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन असा आहे, टू सिंपल पेंडुलम्स हॅव फर्स्ट A bob of mass m1 and length L1, second B of mass m2 and length L2, m1 equal to m2, L1 equal to 2L2. If their total energies are same, their correct statement is. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट याच्यामध्ये असा आहे की आता ही टोटल एनर्जी इन टर्म्स ऑफ मास आणि लेंथमध्ये कन्वर्ट करायची आपल्याला. तर लेंथमध्ये कशी कन्वर्ट करायची मी आजचे जे फॉर्म्युले सुरुवातीला एक्सप्लेन करून दिलेले आहे ते त्या फॉर्म्युल्यामधूनच जायचे आपल्याला. तर फॉर्म्युला टोटल एनर्जीचा नीट ऐका. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2m⍵² इंटू a². ह्या ω² मी g/l डायरेक्टली लिहिणार आहे. 1/2 इंटू m इंटू g/l इंटू a². ओके, तर आता ही टोटल एनर्जीचं रिलेशन दिलेलं आहे. ह्या कंडिशनमध्ये मी फॉर्म्युले लिहितो. कंडिशन अशी दिली आहे, टोटल एनर्जीज आर सेम दिलेली आहे. टोटल एनर्जी ऑफ फर्स्ट बॉम्ब इज इक्वल टू टोटल एनर्जी ऑफ सेकंड बॉम्ब. टोटल एनर्जी सेम दिली आहे. तर दोन्ही पेंडुलमच्या किंवा बॉब ऑफ पेंडुलम म्हणजे स्पेअर जो असतो त्याची टोटल एनर्जी सेम दिलेली आहे. तर फॉर्म्युला लिहिला 1/2 इंटू मास m1 इंटू g डिवायडेड बाय L1 इंटू a1² इज इक्वल्स टू, हाच फॉर्म्युला सिमिलरली 1/2 इंटू m2 इंटू g इंटू a2² डिवायडेड बाय L2. ओके, कॉमन पार्ट जो आहे तो 1/2g कॅन्सल झाला, 1/2g कॅन्सल झाला, शिल्लक राहते. मास पण दोघांचे सेम दिलेले, तर मास पण कॅन्सल केले, लय टेन्शन घेऊ नका. a1² डिवायडेड बाय लेंथ L1 जी आहे ती 2 टाइम्स L2 दिलेली आहे, तशीच लिहिली, इज इक्वल टू a2² डिवायडेड बाय L2 पण लिहिला तसाच आहे तसा. L2 कॅन्सल झाला. ओके, राहिलेला पार्ट a1² इज इक्वल्स टू 2 टाइम्स a2². दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर a1 इज इक्वल्स टू √2 टाइम्स a2. हे आहे फायनल आन्सर. पण आता हे ऑप्शन असे नाही दिलेले, तर ॲम्प्लिट्यूड कोणाचं जास्त दिसतंय ह्यात क्लिअरली दिसतंय तुम्हाला. तर a1 म्हणजे a2च्या √2 टाइम्स, म्हणजे a1चा ॲम्प्लिट्यूड जास्त आहे, a2चा ॲम्प्लिट्यूड कमी आहे. ॲम्प्लिट्यूड ऑफ b इज स्मॉलर दॅन a. बी ऑप्शन करेक्ट आहे. a2 ॲम्प्लिट्यूड a1 पेक्षा कमी आहे. समजलं? लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, ॲट अ प्लेस द लेंथ ऑफ द ऑसिलेटिंग सिंपल पेंडुलम इज मेड 1/4 टाइम्स कीपिंग द ॲम्प्लिट्यूड सेम, देन द टोटल एनर्जी विल बी. टोटल एनर्जी आणि लेंथ, पुन्हा क्वेश्चन रिपीट होतंय, कन्सेप्ट सोडून देऊ नका, लक्ष द्यायचंय. तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असा आहे, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 m⍵² इंटू a².
टोटल एनर्जी इन टर्म्स ऑफ लेंथ आपल्याला फाइंड करायची 1/2 m ओमेगा स्क्वेअरला आपण लिहिलं g/l इंटू ए स्क्वेअर टोटल एनर्जी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ आहे. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तर आता याच्यामध्ये काय काय दिलं, फक्त लेंथ मिळेल 1 टाइम्स टोटल एनर्जी 2 डिवायडेड बाय टोटल एनर्जी 1 इज इक्वल्स टू इनवर्स प्रपोर्शनमध्ये आहे L1 डिवायडेड बाय L2. टोटल एनर्जी E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल्स टू L1 ची व्हॅल्यू आहे तशीच ठेवली. L2 ची व्हॅल्यू जी आहे ते 1/4 टाइम्स ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे L/4 लिहिली. ओरिजिनल व्हॅल्यू L आहे, त्याच्या L2 व्हॅल्यू L/4 आहे. E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल्स टू 4 न्यूमरेटरला गेला 4L डिवायडेड बाय L कॅन्सल झाला. फायनली आपल्याला मिळतंय E2 इज इक्वल्स टू 4 टाइम्स E1. दिस इज आवर फायनल आन्सर. E2 इज इक्वल टू 4 टाइम्स E1. समजते का? समजायलाच पाहिजे. रिपीट होत आहेत, तेच फॉर्म्युले रिपीट होत आहेत. पूर्ण लेक्चर जर बघितलं तर एनर्जीचा जो आलेला क्वेश्चन आहे CET मध्ये कन्फर्म सॉल्व्ह होणार. तुम्हाला लिहून घ्या 4 टाइम्स E1. नेक्स्ट हा पण क्वेश्चन भरपूर वेळा रिपीट झाला आहे मित्रांनो. क्वेश्चन असा आहे, फॉर अ बॉडी परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इट्स पोटेंशियल एनर्जी इज Ex at displacement x and Ey at displacement y from the mean position. Potential energy E0 at the displacement x plus y is. ती फाइंड करायला आधी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करणं गरजेचं आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघा. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला E ॲट एक्स इज इक्वल टू 1/2 इंटू kx². ओके, 1/2 इंटू m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर m ओमेगा स्क्वेअर म्हणजे के लिहितात. के लिहिला डायरेक्ट शॉर्टकटमध्ये लिहिलाय. यातून एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची 2 टाइम्स EX डिवायडेड बाय के डिव्हिजनमध्ये इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट 2EX डिवायडेड बाय के. सिमिलरली वाय इज इक्वल टू पण आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल काय, ह्यालाच कम्पेअर करायचं. 2E हे काय आहे EY ॲट डिस्प्लेसमेंट वाय 2EY डिवायडेड बाय के हे पण मिळालं. आणि आता आपल्याला एनर्जी फाइंड करायची कुठल्या पॉईंटला, E0 ॲट डिस्प्लेसमेंट x प्लस वाय. देअरफॉर E0 इज इक्वल्स टू 1/2 इंटू के इंटू एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. E0 इज इक्वल्स टू 1/2 इंटू के इंटू एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा जर फॉर्म्युला यूज केला आपण तर फॉर्म्युला आपल्याला असा मिळते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x इंटू वाय ब्रॅकेट क्लोज केला. परत ऐका नीट, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. E0 इंटू 1/2 E0 इक्वल टू 1/2 इंटू के इन ब्रॅकेट. व्हॅल्यूज ठेवल्या कोणाच्या, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू इथं आहे 2EX बाय के. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 2EX बाय के 2EX डिवायडेड बाय के प्लस वाय स्क्वेअरची पण व्हॅल्यू 2EX डिवायडेड बाय के इंटू 2 टाइम्स नाही प्लस आहे बेटा, सॉरी प्लस आहे तिथं, प्लस घेऊ आपण प्लस. आता मी खालच्या लाईनला लिहितोय तर 2 टाइम्स एक्सची व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे अंडर रूट 2EX अपॉन के, वायची व्हॅल्यू अंडर रूट 2EY अपॉन के. कॉमन स्क्वेअर रूट लिहितो दोघांसाठी. तर एकामध्ये 2EX डिवायडेड बाय के इंटू ही वायची व्हॅल्यू पण स्क्वेअर रूटमध्येच आहे म्हणून कॉमन स्क्वेअर रूट लिहिलं 2EY डिवायडेड बाय के ब्रॅकेट क्लोज केला. आता मला यांच्यामध्ये सगळ्यामध्ये कॉमन पार्ट जो दिसतोय 2 ओके, हा 2 इंटू 2 4, त्यातला पण 2 कॉमन निघतंय, हितला 2 नीट लक्ष द्या. हा 2 घेतला 2 इंटू 2 4 किंवा हा 2 घेतला कॉमन घेतला कॅन्सल होईल कोणासोबत, ह्या 2 सोबत. मग आता राहिलेला पार्ट कोण आहे, आता केचं बघू. डिव्हिजनमध्ये के आहे, डिव्हिजनमध्ये के आहे के स्क्वेअर आहे, त्याचं पण स्क्वेअर रूट घेतलं के कॅन्सल होईल. राहिला काय मग इथं आता एक राहतोय EX राहतोय फक्त ह्यातला, इथला राहतो EY राहतोय, हा EY होता तो आणि प्लस ह्यातलं काय होतंय तर हा 2 ह्यातला 2 इंटू 2 4 एक कॉमन घेऊन कॅन्सल झाला, एक 2 राहतोय स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर आणि के पण स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट निघून तो कॉमन निघाला कॅन्सल झाला. राहिला आता स्क्वेअर रूटमध्ये कोण तर EX इंटू EY स्क्वेअर रूटमध्ये राहते. तर ही आहे आपली E0ची व्हॅल्यू अशी
या पद्धतीनं लक्ष द्यायचं आहे आणि केअरफुली लिहून घ्यायचं आहे प्रत्येक कॅल्क्युलेशन. हा क्वेश्चन पण भरपूर वेळा रिपीट झालेला आहे, थोडा थोडा चेंज केलेला आहे पण आहे असंच रिपीट झालेलं आहे. ओके, लिहून घ्या बेटा. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. हे पॉज करा, लिहून घ्या, मी पुढचा क्वेश्चन एक्सप्लेन करतो. नेक्स्ट बघा, two bodies A and B of equal mass are suspended from two separate massless spring constant K1 and K2 respectively. Two bodies oscillate vertically such that their maximum velocities are equal. Maximum velocity म्हणजे A ओमेगा. मॅक्झिमम व्हेलॉसिटी जर इक्वल असतील तर आता ही कन्सेप्ट कुठं न्यायची ह्याचे थोडी लिंक लागणं गरजेचं आहे. मॅक्झिमम व्हेलॉसिटी कुठल्या एनर्जीमध्ये येते? कायनेटिक एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए ओमेगा डायरेक्ट नाही येत. पोटेन्शियल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, नाही ए ओमेगा येत. टोटल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, ओमेगा ए येतंय, ओमेगा ए ओमेगा येतंय. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आहे. म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किंवा मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी म्हणजे टोटल एनर्जीच्या फॉर्म्युल्यात ए ओमेगा येतंय, तर ते यूज करायचं आपल्याला. म्हणजे काय दिले? मॅक्झिमम व्हेलॉसिटीज आर इक्वल म्हणजे त्यांचे मॅक्झिमम व्हेलॉसिटी इक्वल म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इक्वल आहेत. मॅक्झिमम व्हेलॉसिटीज आर इक्वल म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणजेच टोटल एनर्जीज आर इक्वल. टोटल एनर्जी 1 इज इक्वल टू टोटल एनर्जी 2. ओके, तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असा आहे स्प्रिंग कॉन्स्टंटमध्ये 1/2 इंटू m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर असं सगळं लिहू आपण आधी. 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हे जे दिलेलं आहे K1 आणि K2 स्प्रिंग कॉन्स्टंट दिले आहेत आणि ॲम्प्लिट्यूडचं विचारलेलं आहे. तर सॉरी, थोडा वेळ जास्त न घालवता मी काय करतो, डायरेक्ट ह्याला स्प्रिंग कॉन्स्टंटमध्येच हे फॉर्म्युले लिहितो. 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर 1/2 K1 A1 स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 K2 A2 स्क्वेअर. m ओमेगा स्क्वेअरला काय लिहू शकतो मी? m ओमेगा स्क्वेअरला काय लिहू शकतो मी? K लिहू शकतो. 1/2 कॅन्सल झाला. रेशिओ ऑफ ॲम्प्लिट्यूड्स B टू A, A2 स्क्वेअर डिवायडेड बाय A1 स्क्वेअर असं विचारलेलं आहे. इकडे लिहिलं आपण K1 डिवायडेड बाय K2. दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूटमध्ये K1 डिवायडेड बाय K2 इज इक्वल्स टू अंडर रूट हे A2 डिवायडेड बाय A1 हे डायरेक्ट स्क्वेअर रूट निघलं. ओके, अंडर रूट K1 बाय K2 आहे. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. हे जे शेवटचं एक स्टेटमेंट दिले त्यांनी सगळं क्वेश्चनचं वाटोळ करून टाकले. बघा ते. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. The potential energy of a long spring when it is stretched by 3 centimeters U, if the spring is stretched by 9 centimeter, potential energy stored. Potential energy चा फॉर्म्युला असतो 1/2 इंटू kx स्क्वेअर किंवा 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. m ओमेगा स्क्वेअरला k लिहितो आपण. ओके, मग पोटेन्शियल एनर्जी आणि डिस्प्लेसमेंट एवढंच दिलेलं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला असा लिहिता येतो U2 डिवायडेड बाय U1 इज इक्वल टू x2 डिवायडेड बाय x1 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यूज लिहिल्या. U2 डिवायडेड बाय U1 इज इक्वल्स टू, कशाला स्क्वेअर रूट घेतलंय रे, लिहून टाका. x2 ची व्हॅल्यू 9 सेंटीमीटर आहे, x1 ची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर आहे, त्याचा स्क्वेअर आहे x2 अपॉन x1. 3 3 त्रिक 9. U2 डिवायडेड बाय U1 ची व्हॅल्यू U आहे, 3चा वर्ग 9 आहे. U2 इज इक्वल्स टू 9 टाइम्स U. ऑप्शन डी. एकदम सोपा प्रश्न आहे, पटपट लिहायचं, सोपे असतील ते. बघा एक क्वेश्चन, आणखी एक सिंपल क्वेश्चन आहे. A musical instrument P produces sound wave of frequency n, amplitude A. Another musical instrument Q produces frequency n by 4. Wave produced by P and Q have equal energy. Energy मग कोणती लिहायची, तर टोटल एनर्जी इक्वल लिहायची. टोटल एनर्जीज आर इक्वल. टोटल एनर्जी 1 इज इक्वल टू टोटल एनर्जी 2. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m
ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर 1/2 m कॅन्सल केला. राहिलं काय आता ह्याच्यामध्ये, तर फ्रिक्वेन्सी आहे याच्यामध्ये, हे आहे पी साठी आणि हे आहे क्यू साठी. 2 नंबर दिले आपण. तर ओमेगा म्हणजे 2 पाय एन असतंय. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. ओके, त्याचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला मिळतं 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. ओके, तर ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एन 1 स्क्वेअर ए 1 स्क्वेअर. ॲम्प्लिट्यूड तसंच ठेवलं. ओमेगा 2ची व्हॅल्यू 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर, त्याला एन 2 स्क्वेअर इंटू ए 2 स्क्वेअर. परत ह्यातला कॉमन पार्ट 4 पाय स्क्वेअर कॅन्सल झाला, 4 पाय स्क्वेअर कॅन्सल झाला. एन 1ची व्हॅल्यू जी आहे ते एन आहे, एन स्क्वेअर लिहिला इंटू ए 1चं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते ए आहे. ए स्क्वेअर इज इक्वल टू एन 2ची व्हॅल्यू आहे एन बाय 4 लिहिलं, एन बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए 2 स्क्वेअर. सगळ्यांचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर आपल्याला काही अडचण नाही. लेफ्ट साईडचं एन ए होतंय, राईट साईडचा एन बाय 4 होतंय इंटू ए 2 येतंय. स्क्वेअर रूट सगळ्यांचं घेतलं, ह्याचं स्क्वेअर रूट ह्याचं ह्यांचं सगळ्यांचं स्क्वेअर रूट घेतलं तर हा एन ए हा एन बाय 4 राहील आणि हा ए 2 राहील. आपल्याला एन एन कॅन्सल झाला. आपल्याला पाहिजे ए 2 इज इक्वल टू 4 टाइम्स ए. ए 2 इक्वल टू 4 टाइम्स ए, 4 टाइम्स ए 4a. प्रश्न सोपा आहे. दिलेल्या कंडिशनमध्ये फक्त व्हॅल्यूज ठेवायचे आणि पटपट कॅल्क्युलेशन करायचे. प्रश्न वाचण्यावर भर दे बेटा, तोपर्यंत तुला सीईटीमध्ये प्रश्न सुटणार नाहीतर पुन्हा प्रश्न सोपा असून पण सर पेपरमध्ये मला समजलं नाही, बाहेर आल्यावर मला लक्षात आलं, मला येत होतं, असं जर तरच्या गोष्टी सांगायची गरज पडली नाही पाहिजे. त्याच्यामुळे आत्ताच क्लिअर कर काय करायचं ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन असा आहे, परत एकदा सेम टाईपचा क्वेश्चन आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट एक्स प्रोड्युसेस साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी एन एम्प्लिट्यूड ए. अनदर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाय प्रोड्युसेस साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी एन बाय 3. वेव्स प्रोड्युस्ड बाय एक्स अँड वाय हॅव इक्वल एनर्जीज. एम्प्लिट्यूड ऑफ द वेव्स प्रोड्युस्ड बाय वाय इज. म्हणजेच आपण परत एकदा टोटल एनर्जी E1 इक्वल टू टोटल एनर्जी E2 जर घेतली तर याच्यामध्ये आपण लिहू शकतो टोटल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. हा 1/2 m कॉमन पार्ट कॅन्सल केला, हा 1 1 लिहिला, हा 2 2 लिहिला. ओमेगा म्हणजे 2 पाय एन, त्याचा स्क्वेअर जर केला तर 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर इंटू ए 1 स्क्वेअर इज इक्वल्स टू एन 1 स्क्वेअर. ओमेगा 2 म्हणजे 2 पाय एन 2 पाय एन 2 त्याचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एन 2 स्क्वेअर इंटू ए 2 स्क्वेअर. ह्यातला परत 4 पाय स्क्वेअर कॅन्सल केला, 4 पाय स्क्वेअर कॅन्सल केला. एन 1ची व्हॅल्यू आपण याला दिलेली आहे, किती आहे ती एन दिलेली आहे, एन इंटू ए स्क्वेअर दिलेला आहे, ॲम्प्लिट्यूड ए दिलेला आहे. आणि दुसरं दिलेलं काय आहे, एन 2ची व्हॅल्यू आहे एन बाय 3 इंटू ए 2 स्क्वेअर. हा एन बाय 3चा स्क्वेअर असेल का, एन 2 स्क्वेअर आहे. सगळ्यांचं स्क्वेअर रूट जर घेतला एन स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर आहे, एन बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर. सगळ्यांचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर एन इंटू ए इज इक्वल टू एन बाय 3 इंटू ए 2. एन कॅन्सल झाला, 3 मल्टिप्लिकेशनमध्ये आणला, 3a. आन्सर आहे ए 2 इक्वल टू 3a. सेम टू सेम क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. Particle starts oscillating simple harmonically from its equilibrium position with time period t. What is the ratio of potential energy to kinetic energy? The particle is at small t equal to t by 12. ह्याच्यावरून काय फाइंड करायचं आपल्याला, डिस्प्लेसमेंट फाइंड करण्यासाठी हे दिलेलं असतंय. तर x इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. याच्या व्हॅल्यू जर ठेवल्या, ए साइन ओमेगाची व्हॅल्यू असते 2 पाय बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टीची व्हॅल्यू असते दिलेली, तर टी बाय 12 दिलेलं आहे. टी टी कॅन्सल झाला, 2 2 कॅन्सल झाला, तर हे येते 6 पाय बाय 6 ए साइन पाय बाय 6 असं दिलेलं आहे. साइन पाय बाय 6ची व्हॅल्यू 1/2 असते. एक्स इज इक्वल्स टू ए बाय 2. हा आपल्याला मिळालं. हे आधी समजून घे बेटा काय म्हणतोय ते. का हेच यूज केलंय, तर इथं आपल्याला स्मॉल टीची व्हॅल्यू दिलेली आहे आणि एसएचएम स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन दिलेलं आहे. चला, रेशिओ ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी विचारलेलं आहे. तर लिहितो मी पोटेन्शियल एनर्जी डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.
कॉमन पार्ट कॅन्सल केला तर याच्यामध्ये शिल्लक काय राहतो, मी ते लिहितो एकदा. न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर राहिला, डिव्हिजनमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर राहिला, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्हॅल्यू जर ठेवली आपण, एक्सची व्हॅल्यू a/2 आहे, न्यूमरेटरला ठेवली a/2 ब्रॅकेट स्क्वेअर, डिव्हिजनमध्ये मी ठेवलं ए स्क्वेअर मायनस e/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, चला कॅल्क्युलेशन करा एक 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 स्टेप बाय स्टेप, आपल्याला मिळून जाईल आन्सर. आता न्यूमरेटरला ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4, डिव्हिजनमध्ये ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4 आला, ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4. सबट्रॅक्शन करा, न्यूमरेटरला ए स्क्वेअर बाय 4 कॉमन ठेवला, 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4. ह्या सगळ्यामध्ये ए स्क्वेअर बाय 4 ए स्क्वेअर बाय 4 कॅन्सल झाला, 1/3 शिल्लक राहते. ऑप्शन नंबर सी आहे. 1/3 इज आवर फायनल आन्सर. समजते? क्वेश्चन रिपीट व्हायला लागले तर आता समजले तुम्हाला, थीम लक्षात आलेली आहे एकंदरीत. मग थीम लक्षात आली म्हणून काय अभ्यास बंद करायचा नाही, यायला लागले म्हणून सगळे प्रश्न केअरफुली एक 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 सॉल्व्ह करायचे. एकदा का होईना हाताखालून गेले पाहिजेत सगळे प्रश्न. ओके, लिहून घ्या हे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. A simple pendulum of length L has mass m and it oscillates freely with amplitude A. Extreme position, its potential energies. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते, म्हणजे ती किती असते तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर एवढी असते. पण आता याच्यामध्ये लेंथमध्ये लिहायचं आहे आपल्याला, तर ही ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू g/l माहिती आहे आपल्याला, 1/2 इंटू m इंटू g/l इंटू ए स्क्वेअर आहे का. न्यूमरेटरला mga, न्यूमरेटरला mga, डिव्हिजनमध्ये 2l, mga स्क्वेअर, न्यूमरेटरला mga स्क्वेअर डिवायडेड बाय डिव्हिजनमध्ये 2l लिहिला. ऑप्शन नंबर डी आहे. सगळ्यात सोपा आणि एकदम सिंपल प्रश्न आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन. लक्ष दे बेटा काय म्हणतोय. आणखीन एकदा थोडासा ट्विस्ट असलेला प्रश्न आहे. स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन अ बॉडी ऑसिलेट्स सिंपल हार्मोनिकली विथ पिरियड टी. आफ्टर व्हॉट टाइम विल कायनेटिक एनर्जी बी 75% ऑफ टोटल एनर्जी. किती टाइम नंतर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 75% ऑफ टोटल एनर्जी असं आपल्याला विचारलेलं आहे. तर दिलेल्या आधी कंडिशनमध्ये सगळे फॉर्म्युले लिहितो मी, आणि टाइम विचारलेला आपल्याला, स्मॉल टीची व्हॅल्यू विचारलेली, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट जे आहे ते डिस्प्लेसमेंट ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्यामध्ये लिहायचे. म्हणजे कुठल्या रेशोमध्ये लिहायचं आपल्याला, स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन साइन ए साइन ओमेगा टी लिहायचं डिस्प्लेसमेंट, ते बघू पुढे आपण. तर आधी कायनेटिक एनर्जी बघ काय म्हणतोय मी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती, 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे तर माहिती आहे. 75% म्हणजे 75 डिवायडेड बाय 100 टाइम्स. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. ओके, त्यातला कॉमन पार्ट सगळा कॅन्सल केला, 1/2 m ओमेगा स्क्वेअर, 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल केला. लेफ्ट साईडला राहतं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 75% म्हणजे 75/100, त्याला 25ने डिवाइड केलं, 25 3 75, 25 100 इंटू ए स्क्वेअर. ओके, ए स्क्वेअरची व्हॅल्यू एका साईडला आणली, ए स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. फायनली आपण हे सबट्रॅक्शन जर केलं तर 4a स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स a/2. एक्स इज इक्वल्स टू a/2 मिळालंय आपल्याला. पण एक्स इज इक्वल्स टू a/2 डिस्प्लेसमेंटचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे. एक्स इज इक्वल टू a/2 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी इज इक्वल्स टू a/2. ए कॅन्सल केला, साइन ओमेगाची व्हॅल्यू असते 2π/T इंटू स्मॉल टी इज इक्वल्स टू 1/2. साईनच्या कोणत्या अँगलला 1/2 व्हॅल्यू मिळते, π/6 30 डिग्री, पण रॅडियनमध्ये पाहिजे. म्हणजे साईनचा अँगल जर π/6 घेतला तर 1/2 व्हॅल्यू मिळते. म्हणजे हा 2π/T इंटू स्मॉल टी ही जी व्हॅल्यू आहे ती π/6 पाहिजे. तर यातला कॉमन पार्ट जो आहे तो कॅन्सल केला, पाय व्हॅल्यू कॅन्सल केली, आपल्याला स्मॉल टी फाइंड करायचंय. 1/6 इंटू t/2 येते, म्हणजेच t/6 इंटू 2 12 आलं. t/12 इज द फायनल आन्सर. ऑप्शन नंबर बी आहे. ओके, स्मॉल टी इज इक्वल टू t/12. समजतंय, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन हा परत एकदा रिपीट झालेला आहे. एक्स्ट्रीम पोझिशन पोटेन्शियल एनर्जीचा प्रश्न पटकन मी सॉल्व्ह करतो. एक्स्ट्रीम पोटेन्शियल एनर्जी, एक्स्ट्रीम पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते, ती किती असते, टोटल एनर्जी एवढी 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू
ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 एम ओमेगा म्हणजे जी बाय ओमेगा स्क्वेअर इक्वल टू जी बाय एल इंटू ए स्क्वेअर असं लिहिलेलं आहे न्यूमरेटरला एम जी इंटू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2l एम जी इंटू ए स्क्वेअर डिवाइड बाय 2l क्वेश्चन रिपीट झालेला आहे लिहून घ्या. The kinetic energy of particle executing SHM harmonic mode 16 joule when it is at mean position. Very interesting. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जी एवढी असते. ॲम्प्लिट्यूड ऑफ द मोशन इज 25 सेंटीमीटर. मीटर करा 25 इंटू 10⁻²⁻² मीटर ॲम्प्लिट्यूड. मास ऑफ द पार्टिकल इज 512 लिहा, त्याला डेसिमल पॉईंट शिफ्ट करून टाकला तर 512 10⁻² किलोग्रॅम. काय नाही. द पिरियड ऑफ ऑसिलेशन इज टाइम पिरियडचा फॉर्म्युला विचारलेला आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करायला लागेल तर टोटल एनर्जी ही जी आहे 16 जूल. मीन पोझिशनला जी कायनेटिक एनर्जी आहे ती टोटल एनर्जी एवढी असते हे आधी क्लिअर झालं पाहिजे. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू 16 ही व्हॅल्यू माहिती आहे. व्हॅल्यूज ठेवले मी 1/2 इंटू मासची व्हॅल्यू आहे 512 इंटू 10⁻². ओमेगा स्क्वेअर आपल्याला टाइम पिरियड फाईन करायचं ते बघू पुढं. ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे 25 इंटू 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 16. तर ह्याच्यामध्ये ह्या 2नं 512ला डिवाईड केलं 256 येते. आता जर मी सगळ्यांचं स्क्वेअर रूट जर घेतलं, परत नीट ऐका, इथे एक स्टेप महत्त्वाची आहे, स्क्वेअर करू नका. सगळ्यांचं स्क्वेअर रूट घेतलं तर आन्सर सोपं होते. कसं तर बघा इकडं ह्या 216 आहे, सॉरी 216 नाही 256 आहे. 512 निम्मे 256चं वर्गमूळ येते 16. 10⁻²चं 10⁻1 येते. ओमेगा स्क्वेअरचं ओमेगा येते. 25 इंटू 10⁻²चा स्क्वेअर येते. ह्याचं येते 25 इंटू 10⁻²च राहते आणि राईट साईडला 4 येते. ओके. तर आता हे गुणाकार केला आपण 25 आणि 16चा गुणाकार केला तर ते येते 400 इंटू 10⁻1 -2 -3 इंटू ओमेगा म्हणजे 2π/T इज इक्वल्स टू 4. आता टी राईट साईडला जाऊ द्या. 4 डिव्हिजनमध्ये 400 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻³ इंटू 2π इज इक्वल्स टू T. हे झाला 100. 100 हे 2 0 कॅन्सल होतील म्हणजे किती राहते 10⁻1 इंटू 2π. नेक्स्ट 2π 10⁻1 डिव्हिजनमध्ये गेला 10 झाला. 2 कॅन्सल झाला. टी इज इक्वल्स टू π/5. हे आहे आपलं फायनल आन्सर. तर क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह होईपर्यंत फुल पेशन्स महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही सोल्युशन करताय कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेशन करत राहावा. फक्त पॉज घेऊ नका. परत डाऊट येतंय, वेळ जाते, टेन्शन येतंय. पेपर चालूमध्ये कुठलाही प्रकारचा पॉज घ्यायचं नाही. सोल्युशन चालू ठेवायचं. कॅल्क्युलेशन फक्त कॉन्फिडन्समध्ये करायचे. आन्सर मिळून जाते या पद्धतीनं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Question number 8. Particle is vibrating in SHM with an amplitude of 4 centimeter at what displacement from the equilibrium position? Its energy, half potential energy and half kinetic energy. अर्धी पोटेन्शियल एनर्जी आहे, अर्धी कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी दोन्ही इक्वल आहेत असं म्हणता येईल ना. हां, म्हणता येते सर. किंवा पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू हाफ ऑफ कायनेटिक टोटल एनर्जी असं पण म्हणता येते. कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ ऑफ टोटल एनर्जी असं पण म्हणता येते. कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी दोन्ही अर्धे अर्धे आहेत म्हणजे दोन्ही पण इक्वल घेता येते. तर काही बी लिहिता येईल. मी म्हणलोय तेवढ्या कंडिशनमध्ये बसतं हे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 इंटू एम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 1/2 एम ओमेगा स्क्वेअर 1/2 एम ओमेगा स्क्वेअर राहिला शिल्लक. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इकडं आणला ॲड होते 2x स्क्वेअर झाला इज इक्वल टू ए स्क्वेअर झाला. एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ए स्क्वेअर ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू 4 आहे त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आला तर किती झाला हा 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 8 आला. एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8. स्क्वेअर रूट घेता येत नाही त्याचं, येत आहे ना 4 इंटू 2 करून घेता येते. मग असं लिहा ना 2√2. ऑप्शन नंबर
डी आहे. ओके. तर या पद्धतीनं आजचे प्रश्न जे आहेत आपण इथं पॉज घेणार आहोत. यातला राहिलेला पार्ट आहे सिंपल हार्मोनिक मोशनचा. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर इथपर्यंतचे सगळे प्रश्न व्यवस्थित केअरफुली सॉल्व्ह करा. थँक यू.